रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। दौऱ्याला उत्तम प्रतिसाद आहे। वाईवाल्यांना सांगितलं सगळ्यांना की सातारा जिल्ह्यामध्ये महिला उमेदवार म्हणून मी एकटी आहे। आदरणीय पवार साहेबांनी महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून मला उमेदवारी दिलेली आहे। सगळ्यांनी मला खंबीरपणे साथ द्या आणि चांगल्या मताने मला विजयी करा। महिलांच्या खूप अपेक्षा आहेत। आता मला एवढं सांगायचं की महिला सक्षमीकरण असेल, महिला सबलीकरण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांची सुरक्षितता, यासाठी कायद्यामध्ये तरतूद करणं गरजेचं आहे, कडक कारवाई करणं गरजेचं आहे। आणि महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम असतील, महिला बचत गटांना त्यांचं मार्केटसाठी मिळवून देणं किंवा त्यांच्या काही गरजा असतील, त्यांचे वैयक्तिक काही प्रश्न सोडवण्यात असतील, ते मी नक्कीच त्यासाठी निश्चित प्रयत्न करेन। जनतेला माझं एवढं सांगितलंय, मी आता सांगितलंच ना, महिला उमेदवार म्हणून मी महिला म्हणून कुठेही कमी पडणार नाही आणि महाविकास आघाडीतून सगळे पक्ष आम्ही बरोबर काम करतोय, तर सर्व समन्वय साधून भविष्यात काम करण्याचा निश्चित प्रयत्न करेन। आणि एक विजन ठेवून तालुक्यामध्ये वाई आणि खंडाळा पर्यटन आहे आणि आपल्याकडं शिक्षण संस्थांसाठी आम्ही प्रयत्न करू। आणि लोकांच्यात आता जास्त मागणी आहे की आपल्याकडे मुलांना, तरुणांना बेरोजगारी वाढलेली आहे, त्यासाठी आपण प्रयत्न करू, इंडस्ट्रियल एरिया वाढवण्यासाठी प्रयत्न करू। तालुक्यासाठी एखादं विजन ठेवून वेगवेगळे तरुणांचे प्रश्न असतील, ते युवतींचे प्रश्न असतील, ते सोडवण्याचा निश्चित चांगला प्रयत्न करू। तर काय सांगाल की आज या गटामध्ये फिरतायत, वाई तालुक्यामध्ये झंझावात निर्माण केलेला आहे, काय सांगाल? आज आम्ही शेंदूरजणे गाणामध्ये दौरा केला। सकाळी वरखरवाडी वगैरे, मेनवली, सगळं मांढरदेव पठार, त्याचप्रमाणे आता आपण शेंदूरजण्यामध्ये तुम्ही बघताय की लोकांचा किती उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। एकदम जे जोशात लोक बाहेर पडतात, कुणाच्याही दबावाला बळी न पडता लोक आता रस्त्यावर उतरलेली आहेत। लोक आता कुणालाही भेट नाहीयेत। जी मुघलशाही ही त्यांनी जे विरोधकांनी 15 वर्षात केली, त्या दबावाला आता लोक भीत नाहीयेत। त्यांना माहिती आहे परिवर्तन निश्चित होणार आहे आणि 23 तारखेला वाई विधानसभेमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून ही सगळी आता तुम्ही बघताय, ही जनता रस्त्यावर उतरून परिवर्तन करायला राहणार नाही। आम्ही इलेक्शन फक्त हे बाहेर आलेले नाहीये। ताई जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या, जिल्हा परिषदेच्या सदस्य असताना, अध्यक्ष असताना त्यांनी अनेक कामं केलेली आहेत, जिल्ह्याभर फिरलेले आहेत। त्यामुळं त्यांनी उलट त्यांना दबावाखाली ठेवलेलं, बांधून ठेवलेलं, कुठं संधी राजकीय दिली नव्हती। एक राजकीय
व्यासपीठ त्यांना उपलब्ध ह्या गेल्या 10-20 वर्षात दिलं नव्हतं. पण आदरणीय पवार साहेब आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळींनी त्यांना आता संधी दिलेली. निश्चितपणे जिल्हा अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात त्यांनी काम केले. त्याच पद्धतीने आमदार झाल्यावर सुद्धा निश्चितच ह्यांनी 15 वर्षात जी कामं केली नाहीत ते अरुणाताई पिसाळ निश्चितपणे करून दाखवतील हे आम्हाला आणि जनतेला खात्री झालेली आहे. म्हणून जनता आता त्यांच्या मागे उभी राहिलेली आहे ठामपणे. वहिनी एक 60